लाला तू इथं पंक्तीची वेळ झाली ना आपल्या. तर म्हणलं तू का आला नाही सांग. मधुमंगल काय म्हणायचा, गरीब आहेत ना आम्ही, जवळ जगवायचं देव जगवीन ना. देवाला म्हणतोय जवळ देव जगवायचंय ना तवर जगवीन आम्हाला, तुझ्या तुकड्यावर नाही पडलो. इतका राग तुला आला. अरे खायला नसतं ना म्हणून ना. चांगले कुठून आणावे गोपाळा, मुसा तुबळा मुसा तुबळा आता तुम्हाला वाटलं असेल हे ऐकून सिरियस झाला कृष्ण. तो सिरियसच होत नाही, त्याच्या अवघड काम. तो सिरियस होतच नाही. जिसके पास कृष्ण है उसके पास कोई प्रश्न नाही. तो सिरियस होत नाही. तो त्यालाच काय म्हणला माहित आहे, बर बर नाही यायचोय नको येऊ, पण ते हातात ताक आहे ते कुणाला दिलं. तेव्हा म्हणला तुलाच दिलंय. मग एकटाप येतो तुला लाज नाही होत. तेव्हा म्हणला असं बी जगून येत नाही, असं बी जगून येत गपणार राहा तो असताना आपण बघू ताक इकडे. आता हे बघू ताक म्हणताना त्याच्या लक्षात आलं की हे ताक देव घेणार आहे, पण तेव्हा म्हणलं आपलं वाईट त्यांना कसं द्यावं, बरोबर. म्हणून त्यांनी तोंडाला असा कप लावला. अर्धा कप तोंडात गेला, कृष्णानं धक्का दिला, अर्धा अंगावर सांडलं. आणि गुरुजी अर्ध सांडलेलं ताक कृष्णानं असं तोंडानं चाटलं महाराज. म्हणा ना पहिल्यांदा म्हणा. पाहता गोवळी पाहता पाहती गोवळी पाहती किती सुंदर आहे महाराज. हे दृश्य ज्या वेळेला व्हायचं ना, हातात दे उष्टच खायचं. कुणी कुणाचं उष्ट खायचं याचा नियम आहे महाराज. गुरुच्या शिष्याने खावं, बायकोच्या नवऱ्याने खावं. चाललंय कलियुग आहे. सत्ययुगामध्ये विष्णू परमात्म्याचे पाय लक्ष्मी दाबत होती. सत्ययुगात हे कलियुग आहे. विष्णू दाबितो पाहता महाराज ती लई हलकी पोरं होती. अरे घवळी याची ताकपी रे काय पोरे चांगली कोण पोरे चांगली पोरे चांगली घवळी याची ताकपी रे पोरे चांगली कोण पोरे चांगली
साप का पाप दोन्ही दलिंदर साफ असावं. साफ मनानं साप असावं असं मनानं कोणाकोणाला वाटतं. तुम्हाला मजा सांगू का, मी पहिल्यांदा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही दिलंच नाही मला अजून बी. उजेड बघायला काय लागतो आपला ठेपा सुडीत नाही मला. उजडी राहील उजड होई उजड राहील उजड त्याच्यामुळे ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान असलं पाहिजे आणि असलं पाहिजे. भीमसेन दादाची माझ्याच वेगळी आहे. ते आधीच सुरू करून देत होते. जात पंढरी सुख वाट जीवा जाता तुम्हाला एक मजा सांगू की चांगलं वाक्य बोलू. गाईला ढुसणी दिल्याशिवाय दूध येत नसते. अरे मुझे पता है साहब, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो असले पाप करू नका. टेढ़ी उंगली नहीं डब्बा गरम करना चाहिए. उलटे टाकली टेढ़ी उंगली आणि पुन्हा म्हणायचं मनानं साप असलं पाहिजे. अरे हे पाप आहे रे. पाहता डोळी खाई त्यांची उष्टावळ. महाराज त्यांचं उष्ट खायचं कारण काय होतं, काय करायचं ते करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन बस आता सोपं झालंय तुम्हाला करायसारखा की नामाचे चिंतन केलं की खाई त्यांची उष्टावळी. सोपं काम आहे पण अडचण आहे. अगोदर नुसतं नामाचं चिंतन नाही करावं लागत, अगोदर त्याचं गडी व्हावं लागतं आणि त्याचं गडी व्हायला रडी खेळायचं बंद करावं लागतं, खोटं बंद करावं लागतं.
खरं वागावं लागतं, तेव्हा त्याची गडी. हा गडी कान्होबाची. आता पटलं. आणि आता थोडस बाजूला. आता हे कान्होबा कोण? कालेश कीर्तन कोणाचं असतं? बोला ना. कोणत्या कृष्णाचं? बालकृष्ण. बालकृष्ण कोणाचा? देवकीचा. सांभाळला कोणी? बरं. कामाला कोणाच्या आला? देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला पांडवाचा बंदीजन. आपल्या बी पोराचं तसंच आहे. जन्माला कोणी घातलं? आपू. सांभाळलं कोणी? गावाने. त्याचा वडापाव खा, त्याची बिस्किट खा, त्याचा चहा पी. सांभाळलं कोणी? गावाने. कामाला कोणाच्या आलं? आपला कृष्ण आहे तो कृष्ण आहे. कधी जन्माला? अष्टमीला. त्याला 2-5 मिनिटे सांगावाच लागतं, नियम आहे. कारण कृष्णच फक्त. तुम्हाला मजा सांगू का, आनंद घेण्याचं खरं स्वरूप जर कोणी अवतार घेऊन सिद्ध केला असेल तो कृष्ण. कृष्णाशिवाय आनंद नाही महाराज. राम आहेत भारी, त्यांना दंडवत. रामासारखं वागावं असा नियम आहे, पण तसं वागावं वाटत नाही. कृष्णासारखं वागवू नये असा नियम आहे, पण वागल्याशिवाय कर्म म्हणून तर सांगितलं चरित्र ते उच्चारावे. जास्त नाही. मग देव जन्माला कधी? लयच नमुने येत ना तुम्ही. आपण म्हणलं देव कधी जन्म? अष्टमी. का मला धमकी द्यायला तुम्ही? परत ह्यांच्या सगळ्या तिथ्या माहिती घ्यायला. माझ्या मित्राची बायको त्याला म्हणली, अहो ती हिरोईन वरून पडून मिळते बिल्डिंग वरून, तिचं काय नाव आहे? दिव्याबाई. ते मित्रांनी सांगितलं दिव्याबाई. ते म्हणली त्रिदेव पिक्चर मध्ये कोण कोण हिरोईन येतो? त्यांनी सांगितलं माधुरी दीक्षित, सोनम आहे, फलाना विस्तार. ते म्हणजे वा वा. मग सर्जिकल स्ट्राईकची पहिली तारीख कोणची? त्याने सांगितलं मला पहिली. मग त्याला राहवलं नाही मित्राला. ते म्हणला, तू एवढं मला काय विचारायलीस तू? ते म्हणली, काल माझा वाढदिवस होता. 15 दिवस उपाशी होतं भाऊ तिथून पुढे. शेजारच्या फ्लॅट मध्ये बाई कधी राहायला आली हे लक्षात आहे. एक वाक्य चांगलं बोलतो, लक्षात ठेवा. बाकीचा देवदेव करायच्या अगोदर घरामध्ये आईबाप देवासारखे त्यांच्या पाया पडा. घरातल्या एका बी माणसाला वरच्या आवाजात बोलू नका. तुमचं घरच वैकुंठ आहे महाराज. वास 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 वास. थोबाड नीट नाही, चांगलं बोलायचं नाही. आणि पुन्हा म्हणायचं, लेकरू माझ्याकडे येतच नाही. कशी येते राक्षसाकडे? देव जन्माला कधी झालं? मला एक 7-8 मिनिटं बोलायचं आता. अष्टमी. मग मी माझ्या आईला म्हणलं, आई माझा जन्म कधी झाला? ती म्हणली, नळाला पाणी आलं. म्हणजे तारीख तिच्या लक्षात नाही. त्याला काय करायचं? तिच्या तारीख लक्षात नाही. तसं तुम्हाला विचारतोय मी, तर तुम्ही काय म्हणता? अष्टमी. महिना, तिथी, श्रावण महिन्यात अष्टमी. मराठी कळते? इकडे लक्ष द्या. नाही कळत तुम्हाला? चला चांगलं जमलं. असं एक लेला ना इथं गटुड तयार होतं बघा. गाठ बसते बसते. एवढा 2 ला खाली बसली, एवढा 3 ला मध्यभागी बसली, एवढा 4 ला खाली बसली, 5 ला बसली, एवढा 6 ला मध्ये बसली, एवढा इकडे 7 ला बसली. नाही द्या ना एखादी प्लीज. नाही प्लीज द्या ना. 8 ला गाठ नाही ना? 8 ला गाठ नाही, पण मराठीच्या. इंग्रजाच्या 2 अवलादी गाठीच्या आहेत. वाक्य नीट आहे का? मराठी 8 ला गाठ नाही, मराठी माणसाच्या मनात गाठ नाही. म्हणून ते इतके मोर्चे शांततेत निघाले महाराज. मराठी माणसाच्या मनात गाठ नाही. अजून त्याच्या पुढचं वाक्य, ज्याच्या चित्तात गाठ नाही त्याला कृष्ण म्हणा. साप आहे का? साप एकदम. देव जन्माला अष्टमीला डोक्यावर घेतलं, सांगितलं नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. हे सगळं माहित आहे तुम्हाला, म्हणून कुठं भानगडीत नाही ना. आणि इतका उदो तिकडं नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं, यमुनेतून पलीकडे देवाला सोडलं. माया उचलली.
तुझ लागी वधी 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 उपजला माझ्या आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आहे आणि मग तयारी सुरू झाली इकडं. पण तिकडं काय झालं माहित आहे, सुनंदा नावाच्या गवळीने पाहिलं गंभीरजी मोठ्या नवरली नंदाची. बाहेर बसलेले सगळे अटेन्शन. आपके घर एक बालक ने जन्म लिया है. अरे नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल. नंद भयो जय कन्हैया लाल की. बारी बारी. अरे भूल जाओ पिंपले सौदागर, गोकुल को याद करो. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की. अरे हाथी दिनो घोड़ा दियो दिनो पालकी. दिनो पालकी. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की. गोविंदा आला रे आला. संभल साठी टाका डालबिला. हे दांडिया फिंडिया सगळं आधी होतं महाराज. लोक म्हणतात नाही म्हणजे आता गुजरात म्हणजे दांडिया नाही, आमचा दांडिया वेगळा आहे. ऐका आता मी टाळी वाजवा पहिल्यांदा म्हणलं, आता म्हणलं होतं काय. माऊली तुकोबाचं नाव घेताना म्हणायचीच गरज नाही, ते अंगातच आहे बरोबर. पण महाराज टाळी वाजवली नाशिक. आता मी बघितलं बरं का महाराज, काही जणांनी खूप आनंदाने वाजवले बरं का, काही जण अजून बी लाजा वाटत आहेत लाज. बरं काही जणांनी टाळ्या वाजवल्या निसत्या टाळ्या. समजलं का उघड करू मग तोंडानं म्हणून एकदा एक रिदम मध्ये मला दांडियाची टाळी वाजवून तर दाखवत. देता देता बाहेरची मंडळी शाबास. गवळण सांगती गवळणीला, 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 गवळण सांगती गवळणीला. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की. कृष्ण कन्हैया लाल की. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगत गुरु तुकाराम महाराज की. गोविंदा आला रे आला. आला रे आला गोविंदा बस. देव जन्माला अष्टमीला इतका तुम्ही अजून बी ना तुम्ही माझ्या बरं. आता कोणाकोणाला असं असं झालं हातवारी करा. तुम्हाला माझी शपथ आहे, उभा कोणाकोणाला राहा वाटलं एकदा हातवारी करा. तुम्हाला नाही कोण म्हणलं होतं. याच्यातच माती झाली. लाज भय शंका दुराविरामा. अष्टमीला देव जन्मले, नवमीच्या दिवशी उदो उदो झाला, दशमी गेली, एकादशीच्या दिवशी तो आला. तो
हर नगर में जोगी आया, हर नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, यशोदा के घर आया, आकर अलग जगाया, आकर अलग जगाया। भोलेनाथ 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 भोलेनाथ, अरे भोले हरे भोले दिल रूठा जग रूठा, मेरे यार को मिला दे, वो प्यार फिर जगा। नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, जोगी रे रमका जोगी जोगी रे रमका बस दाढी होती त्याला, ते घाबरले होते कृष्ण. आणि कृष्ण रडायला लागला ना महाराज. यशोदा म्हणली जा माय तुला बघून घाबरत होतो. तर ते महादेव म्हणले आई रडायला लेकराला मला गपचूप बसवता येतं. यशोदा पळत गेली, हातातलं बाळ त्यांच्या हातात टाकलं. घटना नीट ऐका. देव अगोदर रडत होता. कोण देव रडत होता अगोदर? कृष्ण. आता कुणाच्या हातात दिला? देवानं रडायचं बंद केलं, महादेव रडायला लागला. कशामुळे माहिती आहे? हठयोगी ज्याच्या सावलीचा स्पर्श करू शकत नाही तो जगाचा बाप माझ्या हातात आहे, माझं किती भाग्य आहे. आणि मग माझ्या देवानं मोठा झाला. मग ते पुतना मारली. ते भानगडीत मी पाडीत नाही तुम्हाला. 6व्या दिवशी पुतना मारली होती. कितव्या दिवशी? विकार किती? एका ओव्हर मध्ये बॉल किती? माथेवाली बॉल एकच असतो. किती? 6. तसे शास्त्रात विकार सुद्धा एकच आहे. मूळ काम संगात संजाय हे काम. ते कामाचं पुन्हा विस्तार आहे. ते भानगडीत मला तिकडे न्यायचं नाही. पण आपला टप्पा लक्षात आहे. पुतना मारली फलान. पण पुढे काय झालं महाराज? मग ते रांगायला लागला. रांगायचे बी प्रकार असतात. आता मला वेळ नाही सांगा. पण रांगताना सुद्धा गोड रांगत होता. तळवे तळ हात रांगत होता. महाराज ऐका ना. आणि मग त्यानं पुढे पोरांसाठी चोऱ्या सुरू केल्या. आणि मग त्या चोऱ्या करताना एका गवळणीनं त्याला सांगितलं लाला लाला मी तुला धरणार. ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरोगे वाहता, हा कैसा येईल तो कसा ताब्यात येईल? लोक काय करते? शिष्य लोक काय करते? गुरुला ताब्यात घ्यायचं. ताब्यात नको घेऊ माय, तू त्याच्या ताब्यात जा. उलट होत येत. आता गणित काय झालं माहितीये का? ती गवळण म्हणजे तुला धरणार म्हणजे काय म्हणला? चल ओके चॅलेंज स्वीकारणं म्हणजे कृष्ण महाराज भेट नाही रे. तेव्हा म्हणला चल मंजूर. पोरांना बोललेलं म्हणजे ती लाल साडीवाली बाई आली रे. ती एकदम मला आमच्या गल्लीतच राहते. तेव्हा म्हणलं तिच्या घरी जायचं. त्या बाईनं त्या गोपिकानं इतका गोड केला कार्यक्रम महाराज. ते वरी काय बांधतात ते शिंके. ते वर बांधलं की शिंक आणि हातात घेतलं की म्हणजे आपल्या आपल्या उंचीवर राहता किंमत राहते. कुणाच्या हातात जाऊ नका आणि कुणाला हातात घेऊ बी नका. त्या शिंक्याला एक घंटी बांधली होती. एवढं एक घटना सांगायची थांबायची. ती घंटी बांधली होती आणि हे आलं त्यानं बघितलास. हा चोरी करणाऱ्या जजमेंट घ्यावा लागतो. ते तेंडुलकर खेळायचं त्यावेळेला अगोदर रास करायचं पुढे जाऊन. म्हणजे कुठं टप्पा पडा ना मला कसं हाणायचं. ते शिंक्याची घंटी बघितली देवाने. काय म्हणणार माहिती? जर तू वाजली जर तू वाजली तर तुला भारतातल्या एका बी मंदिरात जागा मिळू द्यायची. ती म्हणली वाजतच नसते. युती झाली. मी दुसरी म्हणून नाही. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका.
युती झाली घंटीची आणि कृष्णाची. नाही वाजली आपण, नाही वाजली. बुक्कीन हंडी फोडली. जुन्या काळात सुपारी फोडायचे लोक बुक्कीनं फोडत होते का ना. आता आमच्या गावात एक जण सुपारी फोडली बुक्कीनं, इथून नस तुटली त्याची. आता असाच हात आहे. त्याला म्हणलं ना का दुपारी दुपारी कशाला गेलं तर दुपारी तिथं. त्या घंटीला बघितलं काय म्हणलं माहिती आहे, जर तू वाजली मंदिर असतात यानं बुक्कीन हंडी फोडली, याच्या बोटाला थोडस लोणी लागलं. सगळ्यांनी खाल्लं. अगोदर सगळ्यांना देत होता देव, सगळ्यांनी खाल्लं आणि याला असं वाटलं की आपण हे तोंडाला लावा. महाराज ऐका ना, तोंडाला लावा, तोंडाला लावा म्हणून यानं जवळ घेतलं. एका क्षणात घंटी वाजली. चाटायच्या आधीच वाजली. शेव तिच्याकडे बघून म्हणला बैमान आहे तू, गद्दार आहे, माझ्यासोबत गद्दारी केली लक्षात ठेव. ती म्हणली लाला सगळं जग जेवण करतं त्यावेळेला मी गप्प बसू शकते, पण जगाचा बाप नैवेद्य खातो त्यावेळेला जर मी नाही वाजले तर आमच्या जातीला कलंक लागेल. आमच्या जातीला कलंक लागेल म्हणली लाला, म्हणून तर नैवेद्य दाखवता ना घंटी. त्या घंटीचा बी एक विक्षिप्त अर्थ आहे, पुन्हा सांगतो. आता तो विषय नाही माझा, तो मूळ स्वरूप समजून घ्या. आणि मग देवानं तिथून पुढे बाहेर काढलं त्याला. बाद झालं म्हणण्यात गाई गोपाळ बाळ मुरादिया तुमची इच्छा असली तर 4 वाजता चलो. पण बाबा अजून माझं पुण्य कमी पडलं, माझ्या गावाला नाही. 2 मिनिटं आता पुढे चला. फायनल. देव रानात गेला, वनात गेला, गाई चारत होता. मग सगळ्या सवंगड्याला बोलले मला बाजाला आता झाली वेळ, आधी द्यावी गाई भावे वळ त्या मागे गाय. आणि मग काय केलं सगळ्यांनी असं गोल रिंगण केलं. फार गोड आहे महाराज. असं गोल रिंगण केलं महाराज, गोल रिंगण केलं. एक ठाई
Dhar